नमस्कार. परवा एक सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. मग सगळीकडे चर्चा चालू झाली, की एवढी काय गडबड होती, स्वतः का अजून फिटलंच नाही आणि एवढ्या गडबडीत हे घ्यायची काही गरज नाही नसताना हे घेतलं, किती म्हणजे हावरापणा आहे किंवा काय पण आहे, असं सगळं आपण चर्चा सगळीकडे ऐकली असेल किंवा आपल्यालाही असं वाटलं असेल. पण एक ज्यांना राजकारण कळतंय ह्यांना ह्याचं थोडंसं सुद्धा आश्चर्य वाटलं नसेल किंवा काहीच वाटलं नाही. कारण की आता मला एक सांगा, ही गोष्ट जर समजा त्यांनी नसती केली असती तर एक समजा 10-15 दिवस चालू असते, तर तुमच्या आसपासचं किंवा आत्ताचं राजकारण इतकं विश्वासू आहे का की एका व्यक्तीच्या हयात बाबा ती स्थिर राहतील किंवा इकडं पळणार नाही ती किंवा ह्या बाजूला जाणार नाही ती. स्थिरता जेवढी राजकारणाची राहिली नाही किंवा मला कोणाची बाजू घ्यायची नाही, पण एक तुम्ही ऑब्झर्वेशन करा किंवा आपले पवारसाहेब इतके देवदूत आहेत का की बाबा जसं चाललंय, जसं होणार आहे तसं होऊन दिलं असतं सगळं. सुनेत्रा ही घे बाबा, तुझं तू सांभाळ, माझा पक्ष घे तू सांभाळ, असं असं होणार आहे का? नाही होणार. कारण की ते राजकारण आहे, तर राजकारण मेलेल्याच्या माड्यावर त्या टाळवरचं लोणी खाणारं राजकारण आहे आणि जिथं मिळेल तिथं संधी राजकारण शोधली जाते आणि त्या संधी जी भीती आहे ती भीतीपोटी घेतलेली शपथ आहे. म्हणजे काहीतरी होऊ शकतंय, कदाचित तो पक्ष समजा आता विलगीकरण झाला तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत शरद पवारांचा पक्ष विलगीकरण होणार की शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अजित पवारांची राष्ट्रवादी विलगीकरण होणार, तो मोठा प्रश्न आहे. कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एक गुड आहे बघा, ते सुनील तटकरेंच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणजे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की कमांड जायची कोणाकडे. समजा पक्ष विलगीकरण झाला आणि ह्या पक्षाचं आता शेवटी सूत्र हातात कोण? पवारसाहेब घेणार, शरद पवारसाहेब. आणि कार्यकारी सूत्रधार कोण होईल तर तुम्ही सहसंशयाला सुप्रिया सुळे होणार. म्हणजे ज्यासाठी संघर्ष अजित पवारांनी केला तोच संघर्ष, म्हणजे जी गोष्ट नको आहे तीच गोष्ट ती घडणार आणि ती सहजासहजी अशीच त्यांच्या आसपास असणारे सल्लागार तुम्ही त्यांना किती वाईट म्हणत असला तरी सुद्धा राजकारण हे संधीचं सोनं करण्याचं, संधी साधूंचं हे. म्हणजे जिथं त्यांना धोका वाटतो त्यातनं यांनी पर्याय काढला, ही पटकन घेतलं आणि त्यांना हौस नाही की बाबा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी शपथ घ्यायची. पण त्यांच्यापुढं पर्याय नाही, त्यांच्यापुढं भविष्यातल्या अडचणी येते किंवा मोठा धोका आहे म्हणून त्यांनी ही घेतलं असलं. नाही तर जे आपल्याला वाटते बाबा 3 दिवस थांबायला पाहिजे, तर एवढी त्यांची बुद्धी नाही की बाबा 1-2-3 दिवस थांबल्यानं किंवा 10-15 दिवस थांबल्यानं काय फरक, म्हणजे काय बिघडलं नसतं, पण खूप जास्त बिघडलं असतं म्हणून त्यांनी ही शपथ घेतलेली आहे. आपण फक्त काय करतोय, आपण फक्त भावनिक होतोय. राजकारण भावनेच्या आधारावर नाही, भावनेवर केलं जातं म्हणून हे सगळं हे झालेलं आहे. ह्यात आश्चर्य काही सुद्धा वाटू नये. राजकारण हे असंच आहे, फक्त आपण साधं भोळ आहे म्हणून त्या दृष्टीनं त्यांच्या दृष्टीने विचार करू शकत